वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जे सांगून ठेवलंय ते आज आपण विसरत चाललोय की काय असं वाटू लागतं. पण नाही, कणकवलीचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार हे खचितच विसरलेला नाही. प्रशिक्षक उमेशजी वांगणकर आणि सहकाऱ्यांच्या कल्पनेतून उदयाला आली वृक्षारोपणाची एक प्रेरणादायी संकल्पना. लगेच त्याचा फॉलोअप सुरू झाला. कणकवलीमध्ये गड नदीच्या किनारी गोपुरी आश्रमाच्या जागेत वृक्ष लागवड करायचं निश्चित झालं. उमेशभाई आणि सहकारी त्या कामाला लागले. कोणती झाडं लावायची ते निश्चित झालं. सुरुवातीला 150 झाडं लावायचं ठरलं. त्यासाठी खड्डे खणायचं काम देखील झालं आणि दिवस ठरला. शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025. शनिवारची रोजची साधना झाल्यावर आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवलीचा सर्व परिवार वृक्षारोपणाच्या प्लॉटवर पोहोचला. सर्वांच्याच अंगामध्ये उत्साह संचारला होता. पण झाडं सुद्धा कशीही लावून उपयोग नव्हता. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलं होतं. झाडांचं सॉर्टिंग करून नंतर कोणत्या खड्ड्यात कोणतं झाड लावायचं याचं मार्गदर्शन घेण्यात आलं. त्याप्रमाणे सर्वांनी झाडं त्या त्या खड्ड्याजवळ नेऊन ठेवली. ती झाडं ठेवण्यात सुद्धा किती उत्साह होता. एक सकारात्मक ऊर्जा होती. हळूहळू सर्व झाडं सर्व खड्ड्यांच्या बाजूला ठेवण्यात आली.
त्यानंतर खत माती घालून झाडं लावण्यात आली. तो आनंद तर अवर्णनीय होता. अगदी सर्वांनीच हा झाडं लावण्याचा आनंद घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवारातल्या उत्साही कार्यकर्त्या राखी दीदी यांनी नेमक्या शब्दात या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन केलंय. आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवीन नवीन झाडांची ओळख झाली. बरीच झाडं आपल्या आजूबाजूला असतात, पण त्या झाडांची नावच आपल्याला माहीत नसतात. या निमित्तानं झाडांची पुन्हा नव्याने ओळख झाली. आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि या नवीन उपक्रमामुळे सगळ्यांचीच एनर्जी लेवल एकदम वाढली. एका चांगल्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत याचा खूप आनंद झाला. आता आपल्याला उर्वरित झाडे सुद्धा लावायची आहेत आणि ती सर्व प्रेमाने जोपासायची आहेत. त्यामुळे प्रत्येकानं हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. सगळ्यांचेच मनापासून आभार. सर्वांनी एकत्र येऊन आपला प्रोजेक्ट यशस्वी करूया. धन्यवाद. राखी दीदी म्हणतात ते खरं आहे. एकत्र येऊन चांगलं काम केलं तर त्या कामाला प्रत्यक्ष परमेश्वराचा आशीर्वाद असतो असं म्हणतात. हे वृक्ष लागवडीचं काम करताना कोणाच्या चेहऱ्यावर कुठेही कसली थकावट नव्हती. सर्वांचे चेहरे आनंदी आणि उत्साही होते. एक प्रकारची नव ऊर्जाच सर्वांच्या अंगात संचारली होती. बघता बघता अगदी नियोजनबद्धरित्या झाडं लावून झाली. त्यानंतर एका दीदीने केलेल्या आंबोळी चटणीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला.
हे एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. झाडं लावून तर झाली, पण हे काम इथंच संपलेलं नाही. या झाडांचं संवर्धन देखील करायचंय. ती झाडं जगवायची आहेत. या गोष्टीची जाणीव आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व परिवाराला आहे. या परिवाराने एक संकल्पच सोडलाय म्हणा ना, वृक्ष संवर्धनाचा. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादानं तो नक्कीच सिद्धीस जाईल, यात तिळमात्र शंका नाही. झाड नामाची समाधी, झाड नामाची समाधी, झाड तुकयाची गाथा, झाड तुकयाची गाथा, जगताला जगवते झाड, जगताला जगवते झाड, झाड सह्याद्रीचा माथा, झाड सह्याद्रीचा माथा, झाड नामाची समाधी, झाड तुकयाची गाथा, झाड तुकयाची गाथा, गाथा झाड तुकयाची गाथा.